ची कृत्ये 2 आपण हे इथे आपण चालू करणार आहोत. आणि पहिलं वचन, नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्वत्र एकत्र जमले असताना. तर आपण या सगळ्या गोष्टी समजू. पेंटिकॉस्ट म्हणजे काय? तर पेंटिकॉस्ट म्हणजे पुढे वचनाचाच उलगडा वचन करतो. 50व्या दिवस म्हणजे काय झालं तर जुन्या करारात जेव्हा पास ओव्हर झाला. पास ओव्हर म्हणजे काय होते? पास ओव्हर म्हणजे काय केलं तुम्ही? एका गोष्टीला ओलांडलं. म्हणून जुन्या करारात तुम्ही काय ओलांडून ते लोक काय केले? ओलांडनाचा सण हा यहुदी लोकांमध्ये एक सण मानला जातो. आणि ओलांडन म्हणजे काय? तर आपण बघतो की जेव्हा यहुदी लोक इजिप्तमध्ये गुलाम होते, बरोबर, आणि देवाने जेव्हा फारो राजावर सगळे काय केले? त्याच्यावर सगळे देवाचे प्रकोप आणले. आणि मग शेवटच्या दिवशी देवाने काय सांगितलं की तुम्ही काय करा? तुम्ही एक बोकुळ कापा आणि बरोबर त्याचं रक्त काय करा? तुम्ही दारावर लावा. आणि त्या रात्री देवाचं एंजल, देवाचा देवदूत येईल आणि तो काय करेल? ज्या ज्या घरावर रक्त लावलेलं असेल त्या घराला तो काय करेल? ओलांडून जाईल. त्या घराला काय जाऊन ओलांडून जाईल. म्हणजे त्या घरातलं जो प्रथम बालक आहे त्याला तो मारणार नाही. आणि ज्या ज्या घरावर रक्त दिसणार नाही तिथे काय होईल? तो त्यांना तिथले जे बाळ आहेत किंवा तिथले जे प्रथम जो आहे त्याला खतम करण्यात येईल. पण ज्याच्या घरावर रक्त लावलेलं असेल, ते जे रक्त लावलेलं असेल तो देवदूत बघेल आणि त्याला काय करेल? त्याला मारणार नाही, त्याला ओलांडून जाईल. म्हणून त्याला काय म्हणतात? ओलांडनाचा सण. इंग्लिशमध्ये त्याला पास ओव्हर. म्हणजे तो देवदूत ते घर पास करेल आणि ओव्हर होईल म्हणजे ते सोडून जाईल. आणि आता याच्यात सुद्धा आपल्याला काय दिसतो? विश्वासच दिसतो. म्हणजे कसा? आता देवाने हा नियम लावून दिला यहुदी लोकांना. का तो नियम लावून दिल्यापेक्षा ही कमांड दिली का आज रात्री देवाचा एंजल, देवाचा दूत येणार आहे आणि इजिप्तमध्ये, आता हे जुन्या करारातल्या गोष्टी आपण बघत आहोत कारण तुम्हाला मी पेंटिकॉस्ट शिकवत आहोत. म्हणून पेंटिकॉस्ट कुठून आला? तर त्याच्या आधी आपल्याला पास ओव्हर म्हणजे ओलांडनाचा सण समजणं आवश्यक आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ती निर्गमची स्टोरी आपण बघतो, निर्गम म्हणजे काय? निर्गम जो बायबलचं पुस्तक आहे, निर्गम म्हणजे बाहेर येणे. तर देवाने त्यांना काय केलं? यहुदी लोकांना इजिप्तमधून त्यांना काय केलं? इजिप्तच्या गुलामगिरीतून त्यांना बाहेर आणलं. पण जेव्हा शेवटचं म्हणजे काय? त्याने काय खूप सारे काय आणले? प्रकोप इजिप्शियन लोकांवर आणले. आणि फारो राजाने आपण बघितलं की त्याने आपले हृदय अधिक कठोर केले. आणि मग शेवटचा देवाने जेव्हा त्याच्यावर प्रकोप आणला आणि तो होता की तुमचे जे पहिले जे बाळ आहेत त्यांना मारण्यात येईल. आणि म्हणून देवाने काय सांगितलं? प्रत्येकाला हे कमांड दिली, स्पेशली मोझेसद्वारे यहुदी लोकांना, का तुम्ही काय करा? की आज रात्री काय करा? तुम्ही रात्रीच्या आधी एक बकरा कापा. आणि त्यांना त्या जेवणाविषयी, त्या खाण्याविषयी सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. आणि पण त्याचं जे रक्त आहे तुमच्या घरावर तुम्ही लावा. आणि रात्री जेव्हा जो एंजल येईल तेव्हा तो काय करेल? ज्या घरावर रक्त आहे त्या घराला ओलांडून जाईल. आता याच्यातही विश्वास आहे. म्हणजे खरंच असं होईल का? खरंच देव म्हणतो असं होईल का? एंजल येईल आणि काय या गोष्टी आहे? आणि तो आल्यानंतर माझ्या घरावर जेव्हा रक्त राहील तो त्याला पास करेल का? तर या सगळ्या गोष्टी काय आहे? विश्वासाच्या. म्हणून त्यांना सुद्धा तो विश्वास ठेवणे, तो मग यहुदी असो किंवा परप्रांतीय असो, तर त्यांनी त्या गोष्टीवर काय करेल? विश्वास ठेवून, बरोबर, काय केला? आपला विश्वास ठेवून ते त्याला ओलांडून काय देवाची आज्ञा त्यांनी मानली आणि आपल्या काय केलं? आपल्या दारावर ते रक्त त्या मेंढराचं किंवा बकऱ्याचं लावून त्यांनी काय केलं? त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि त्या रात्री पूर्ण त्या इजिप्तमध्ये काय झालं असेल? ज्या ज्या घरी ते त्या दारावर रक्त लावलेलं होतं त्या घरी शांती असेल. पण ज्या ज्या घरावर ते रक्त नव्हतं त्या घरावर काय आलं? मरण आलं. आणि त्या घरातून विचार करा, म्हणजे पूर्ण शहरातून जितक्या घरावर रक्त नव्हतं काय रडण्याचा आवाज येत असेल. कारण प्रत्येकाला आपलं प्रथम बाळ, बरोबर, आपलं पहिलं बाळ आवडतं. आणि तो सगळे बाळ, विचार करा, प्रत्येक समजा एक मोहल्ला आहे किंवा एक सिटी आहे आणि प्रत्येक घरातून ज्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही तो प्रत्येक बाळ जो आहे त्या घरातला मेला.
12 नंतर मध्यरात्रीनंतर देव सांगतो की एंजल ऑफ द गॉड म्हणजे देवाचा देवदूत आला आणि त्याने सगळ्या घरावर जिथं रक्त लावलेलं नव्हतं ते खतम केलं. प्लस हे काय आहे, हे चित्र सुद्धा आहे. हे म्हणजे आता हे आपण सगळं बघत आहोत, बरोबर. आता ही जरी जुन्या कराराची स्टोरी झाली, पण हे कशी आपल्याला कशी अप्लिकेबल आहे, तर तसंच जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त स्वीकारलं नाही, याचा अर्थ काय की हो, प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मारण्यात आला, देवाने त्याचं पवित्र रक्त हे माझ्यासाठी सांडवलं आहे की माझ्या पापाची क्षमा व्हावी आणि ख्रिस्त माझा तारणारा आहे, तो माझ्या पापाची क्षमा करू शकतो. तेव्हाही ते विश्वासाने होतं, आजही ते विश्वासाने आहे. आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त हे माझ्या पापासाठी सांडवण्यात आलं आणि जेव्हा पश्चातापाने विश्वासाने आपण सुद्धा स्वीकारतो, जेव्हा देवाचा प्रकोप येईल, काय होईल, ज्यांनी ज्यांनी त्याच्या रक्तावर, त्याच्या मरणावर, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवला ते वाचवल्या गेले. म्हणजे समजतं तुम्हाला हे काय आहे, म्हणजे चित्र जे जुन्या करारात दिलं, जरी तिथे तसं झालं, पण हे कशाविषयीचं चित्र होतं, जी खरी देवाची. म्हणून जे खरा जो आपण मागच्या रविवारी जो संदेश ऐकला की देवाचा कोकरा, बरोबर, तिथे एक कोकरा मारणं आवश्यक होतं की तुमच्या दारावर रक्त जे होतं असलं पाहिजे. कारण जेव्हा एंजल येणं म्हणजे काय, प्रकोप येणे, तो तुम्हाला मारणार नाही. तसंच प्रभू येशू ख्रिस्ताचं खरा कोकरा कोण आहे, देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त हा देवाने पाठवलेला या जगासाठी काय देवाचा कोकरा आहे. आणि त्याचं पवित्र रक्त म्हणजे याचा अर्थ काय, त्याचं पवित्र रक्त आपण काय असं डोक्याले किंवा अंगाला लावत नाही, तर त्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो का देवाने हे माझ्यासाठी केलं. आणि जेव्हा आपण ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, त्याचा अर्थ काय की आता जसा जुन्या करारात एंजल मध्यरात्री येईल, तो देवाचा प्रकोप म्हणजे किंवा देवाचं जजमेंट, तसं आता जेव्हा देवाचं जजमेंट या जगावर येईल, हे जग जर एका गोष्टीसाठी वाट बघत आहे, ते म्हणजे देवाचा न्याय, देवाचं जजमेंट, जे प्रकटीकरणमध्ये आपण बघतो का या पृथ्वीवर काय येणार आहे, या पृथ्वीवर देवाचा न्याय येईल आणि म्हणून देवाचा प्रकोप येईल. पण त्याच्यापासून कसा वाचू शकतो, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तावर आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. समजलं, म्हणजे दोघातलं समीकरण म्हणजे काय असतं. म्हणून तुम्हाला मी सदैव सांगत असतो की जुना करारामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टीत प्रभू येशू ख्रिस्त बघू शकता. आता हा जो सण आहे, बरोबर, हा जो सण आहे म्हणजे त्या लोकांनी काय केलं, त्या गोष्टी केल्या आणि त्यानंतर हे लोक तुम्ही विसरू नये का देवाने तुमच्यासाठी काय केलं. आणि म्हणून त्या दिवसाला वलांडनाचा सण म्हणून काय झालं, एंजल जो आहे तो त्यांच्या घरांना वलांडून गेला, त्यांचे प्रथम जे आहे ते मारण्यात आले नव्हे. आणि म्हणून तुम्हाला हे आठवण राहावी म्हणून देवाने त्यांना, मोसेला काय सांगितलं, आता तुम्ही वलांडनाचा सण, की कसं इजिप्तमध्ये देवाने या सगळ्या गोष्टी केल्या, कसं तुम्हाला वाचवलं, तर हा झाला पहिला सण. आता त्याच्यानंतर देवाने खूप साऱ्या विधी त्यांना लावून दिल्या आणि त्याच्यानंतर देवाने सांगितलं की 50व्या दिवशी म्हणजे त्या दिवस झाल्यानंतर 50वा दिवस म्हणजे तुमचे 49 दिवस पूर्ण झाल्यावर 50व्या दिवशीचा दिवस जो आहे, म्हणून त्याला पेंटिकोस्ट म्हणतात. इथे जे दिले आहे नंतर पेंटिकोस्ट. आणि पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी कोणासाठी, यहुदी. हे सगळं ऐकत असताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवणं आहे, आपण यहुदी लोकांविषयी बोलत आहोत. तुम्ही ना वलांडनाचा सण केला, ना मी नाही केला, ना पेंटिकोस्ट तुम्ही पाळता ना मी पाळतो, बरोबर. म्हणून ही गोष्ट आहे आपल्या माइंडमध्ये ठेवणं आहे. म्हणून आपण हे शिकत आहोत, समजत आहोत की हे लोक काय करत होते. आणि म्हणून 50वा दिवस पेंटिकोस्टचा जेव्हा आला, बरोबर, त्या दिवशी देवाने आणखी त्यांना नियम लावून दिले का या दिवशी तुम्ही काय करणार, तुमच्या पापासाठी बळी घेऊन येणार किंवा तुमचे जे धान्य निघेल त्यातलं जे प्रथम फळ आहे, ही विधी देवाने लावून दिली का तुम्ही देवाला समर्पण केलं पाहिजे. पहिला जो हिस्सा आहे, पहिला जो भाग आहे, तो आपण देवाला दिला पाहिजे. म्हणून आपले जेव्हा पगार होतात किंवा जेव्हा आपली कमाई होते, देवाने आपल्यासाठी काय करून दिलं, दशमांश म्हणजे माझ्या पगारातले बाकीचा खर्च होण्याच्या पहिला भाग जो आहे तो मी देवाला देतो. समजतं तुम्हाला कसं जुन्या करारातल्या गोष्टी नवीन करारामध्ये ट्रान्सलेट झाल्या. तसंच देवाने या लोकांना, यहुदी लोकांना, पेंटिकोस्टचा दिवस हा जुन्या करारात सांगितला होता की वलांडनाच्या 50 झाल्यानंतर जेव्हा म्हणजे वलांडनाचा तुमचा सण जसा झाला तोही तुम्हाला पाळणं आहे. त्यानंतर जेव्हा
50 दिवस पूर्ण होतील, मग त्याच्यानंतर त्या 50 म्हणजे पेंटिकोस्ट, त्या दिवशी तुम्हाला ही एक विधी पाळणार आहे. आणि ही विधी पाळण्यासाठी जो दिवस तो नेमला आहे त्याला म्हणून पेंटिकोस्ट, म्हणजे 50व्या दिवशी. समजलं? म्हणून तुम्हाला हे सगळं सांगणं आवश्यक आहे की आता समजावं की पेंटिकोस्ट काय म्हणून. आणि यातून आपल्याला अजून समजतं. बघा, आता तुम्हाला ही सगळी मी माहिती दिली, आणि जर मी म्हणतो माझं चर्च पेंटिकोस्टल चर्च आहे, काय अर्थ आहे? म्हणजे ना तू यहुदी आहे, ना तुम्ही ओलांडनाच्या सणातून बाहेर आले, ना तुम्ही इस्रायलमध्ये आहात, बरोबर. आणि हा दिवस जो आहे यहुदी लोकांना पाळण्यासाठी दिला होता, आणि तो कशासाठी दिला तेही आपण बघत आहोत, शिकत आहोत. आणि आता तुम्ही जेव्हा जे परराष्ट्रीय म्हणता आम्ही पेंटिकॉस्टल चर्च आहोत, काय अर्थ आहे? म्हणजे काय, म्हणजे सिग्निफिकन्स तर सांगा, म्हणजे कशासाठी? म्हणजे तुमचं आणि त्याचं सोबत काय घेणं देणं आहे? हे जुन्या करारातली यहुदी लोकांसाठीची एक विधी आहे जे देवाने लावून दिली, आणि तेही स्वतः लोक त्यांना पेंटिकोस्टल स्वतःला म्हणून घेत नाही. मग तुम्ही कशाला, कशाविषयी? आणि म्हणून हे समजण्याचं खूप आवश्यक आहे की कुठून काय या गोष्टी आल्या. का आपण फक्त नाही आमचं पेंटिकोस्टल चर्च आहे, तुमचं हे चर्च असेल, आमचं हे आहे, बरं चांगलं आहे, पण काय, म्हणजे काय पाळता तुम्ही, काय समजता तुम्ही? म्हणजे कुठला बायबलचा अध्याय किंवा वचन घेता ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःला नावं लावून घेता? म्हणून हे फार आवश्यक आहे की आपल्याला या गोष्टी समजणे, यावर आपल्याला चालणे. पुढे आपण बघू काय म्हणतो. 50वा दिवस आला तेव्हा ते सर्वत्र एकत्र जमले असताना, म्हणजे काय झाले? आता हे सर्व एकत्र जमले. आता हे फार समजणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे एकत्र जमणे म्हणजे काय झालं होतं? तर आपण बघतो जुन्या करारामध्ये, प्रेषितांच्या कृत्यामध्ये हे कशाची वाट बघत होते? देवाने सांगितलं होतं की वाट बघा, एकत्र जमत असा, प्रार्थनेत तुम्ही वाट बघा, कारण मी तुम्हाला सहाय्यक करता, कारण मी तुम्हाला पवित्र आत्मा, कारण मी तुम्हाला वचन दिलं आहे ते पूर्ण होईल. कारण मी तुम्हाला काय सांगितलं? देवाच्या सामर्थ्याशिवाय कोणीही व्यक्ती देवाचं कार्य करू शकत नाही. आता देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने जे डिसायपल किंवा देवाचे सेवक बनवले, ज्यांना जी शिकवणी दिली ते तर बरोबर आहे, पण तुमच्यापाशी पॉवर असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे ही अशी गोष्ट झाली, बरोबर, की एखादं मार्केटमधून तुम्ही प्रोडक्ट आणला, जसा मी कॉम्प्युटर आणला किंवा तुम्ही फोन आणला, बरोबर. आता त्याला जोपर्यंत तुम्ही त्याच्यात डेटा प्लॅन टाकणार ना, जोपर्यंत त्यात तुम्ही सिम कार्ड टाकणार ना, बरोबर, तो फोन 1 लाखाचा असू द्या, 2 लाखाचा असू द्या, तो फोन सगळ्या गोष्टी करू शकतो, पण तो स्वतःहून करू शकणार नाही. त्याच्यात तुम्हाला काय सिम किंवा त्याला चार्जिंग किंवा त्याला पॉवर टाकणं आहे, आणि मग त्याचे जे ऑपरेशन आहे ते ऍक्टिव्ह होतात आणि तुम्ही त्याला यूज करू शकता. तसंच इथे सुद्धा देवाने काय सांगितलं की माझी वाट बघा, कारण जो सहाय्यक करता किंवा जो पवित्र आत्म्याविषयी काय काय नाव आहेत? पवित्र आत्मा हे नाव आहे पहिलं, सहाय्यक करता हे नाव आहे, दुसरं काय आहे? शिक्षक हे नाव आहे, आणि असे खूप साऱ्या गोष्टी आपण पुढे बघू. तर त्याची हे लोक वाट बघत होते, आणि म्हणून ते काय असते? एकत्र जमले असताना. दुसरं वचन, अकस्मात मोठ्या वाऱ्या सुसाट सारखा आकाशातून नाद झाला. तर आपण या सगळ्या सेन्सेस समजणार आहोत, आणि खूप महत्वाचं आहे. देवाचं वचन, प्रत्येक शब्द देवाने कशासाठी दिलाय? कारण त्याला मिनिंग आहे, आणि म्हणून ते समजण्यासारखं. आता काय अकस्मात म्हणजे काय? आकाशामध्ये मोठ्या वाऱ्याचा, म्हणजे असं की वारा जसा येतो मोठ्याने, बरोबर, जू असा आवाज जो येतो, बरोबर, मोठ्याने आवाज जो येण्याचा, प्लस हा जो वारा होता तो जगिक नव्हे, कारण हा हेव्हनली होता. आणि पण इथे फक्त सेन्स कुठली आहे? ऐकण्याची. जसे तुम्ही काय करता? ऐकत सुद्धा हा, मला बघत सुद्धा हा. इथं बघण्याविषयी नाही. काय आहे? पहिले सगळ्यात आधी काय? ऐकणं, सगळ्यात आधी ऐकणं. म्हणून तो काय म्हणतो? मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून काय झाला? नाद. नाद म्हणजे काय? हिअरिंग सेन्स. म्हणजे त्यांना ऐकू आलं. त्यांना काय आलं? ऐकू आलं. का? एखाद्या मोठ्या वाऱ्यासारखा पहिले ऐकू आलं, व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले. तर त्यांनी काय केलं? त्याच्यामुळे काय झाले? ते भरून आले. म्हणजे, आणि पुढचं वचन त्याला क्लिअर करतं, आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारखा जीभ त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तर पहिले आपण बघतो की पहिले आहे इयर्स म्हणजे हिअरिंग, आणि नंतर साईट म्हणजे काय? बघणे. तर जोपर्यंत तुम्ही ऐकणार नाही
तोपर्यंत तुम्ही देवाचे आशीर्वाद किंवा देवाच्या गोष्टी काय बघू शकणार नाही. म्हणून इथे पहिले नाच झाला आणि नंतर त्यांनी काय बघितलं की ही जी गोष्ट आहे ज्या पवित्र आत्म्याला तो डिस्क्राईब करत आहे किंवा दाखवत आहे, जिभांसारखा, अग्नीच्या जिभांसारखा, अग्नी म्हणजे फायर, त्यासारखा, बरोबर, त्याच्यासारखा जीभ त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. म्हणजे प्रत्येक जितके तिथे लोक होते त्या प्रत्येकावर त्या बसल्या. 4थं वचन, ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. त्यानंतर काय झाले, ते परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आता आपण बघणार, या समजणार आहोत. तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय झालं का, तो पहिली गोष्ट, आता हा इव्हेंट काय आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला पहिले ही गोष्ट शिकणे आहे का इव्हेंट म्हणजे ही काय होता इथे. तर आपण जसं बघतो का इथे जो चर्च एज, याच्या आधी काय होता, यहुदी धर्म होता, बरोबर, किंवा त्याला म्हणतो आपण लॉ किंवा नियमाचा कालावधी होता, ज्याच्यात देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आला. तुम्ही आणि मी नियम पाळू शकत नाही, तुम्ही आणि मी नियम पाळून स्वतःहून स्वर्गात जाऊ शकत नाही, नियम कधी मोडल्या जाऊ शकत नाही. आणि म्हणून देवाच्या पुत्राने त्या नियम जे आपण मोडतो त्याची सगळी शिक्षा स्वतःवर घेतली. त्याने नियम पूर्ण केला, बरोबर, आणि आता त्याने नियम पूर्ण केल्यामुळे आता कृपेचा जो पिरियड आहे तो काय झाला, सुरुवात झाला, बरोबर, त्याची सुरुवात केली. आणि म्हणून ही काय झाली, एखाद्या गोष्टीचं, जसं आपण एखाद्या गोष्टीचं इनॉग्रेशन करतो, जसं मी तुम्हाला उदाहरण देतो, समजून घ्या मी एखाद्या गाडीचं शोरूम उघडलं, बरोबर, आता मी तुम्हाला इन्व्हाइट केलं की अरे माझ्या गाडीचं, कारचं शोरूम मी उघडत आहे, तर तुम्ही सगळे या. तर जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी माझ्या घरी याल किंवा माझ्या शोरूम मध्ये याल, तुम्हाला काय दिसेल, हार किंवा जेही बेसिकली डेकोरेशन दिसेल, कदाचित मी जेवण वगैरे ठेवेल, कदाचित तुम्हाला पेढे वगैरे देईल, आपण कदाचित प्रेयर वगैरे सगळ्या गोष्टी करू. तर हा काय करणार आहोत, आपण एक इव्हेंट करू. कशासाठी करणार आहोत, कारण माझं जे आहे एक नवीन जी माझी जे बिल्डिंग आहे किंवा नवीन जे माझं शोरूम आहे त्याचं उद्घाटन होईल. आता हा झाला पहिला दिवस इनॉग्रेशनचा. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही येता, तुम्हाला ना ते हारतुरं दिसतील, ना आता प्रार्थना दिसेल, ना तुम्हाला फंक्शन दिसेल. का, अरे नाही, इनॉग्रेशन झालं, आता नॉर्मल रुटीन आहे, आता माझं शोरूम उघडतं, तुम्ही नॉर्मल ॲज अ ग्राहक म्हणून, कस्टमर म्हणून तुम्ही या, जे सामान पाहिजे तुम्ही घ्या. आणि आता काय झालं, ही गोष्ट, हे जे दुकान किंवा शोरूम हे नॉर्मल जसं चालतं तसं होतं. म्हणून इनॉग्रेशन म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा जो पिरियड आहे, जो दिवस आहे, त्या गोष्टीला काय करतो आपण, सुरुवात करतो, बरोबर. तो त्या गोष्टीला आपण कशासाठी अजून आपण करतो का, ते समजावं की एक इथे नवीन गोष्ट सुरुवात झाली आहे, बरोबर. आणि म्हणून इथे सुद्धा, कारण हे यहुदी लोक आहे आणि देव आता तुमचा जो लॉ पिरियड किंवा जो तुमचा नियमाचा कालावधी आणि हा जो डिस्पेन्सेशन किंवा ही जी कालावधी आता खतम होत आहे, आता एक नवीन एज, ज्याला आपण चर्च एज किंवा ज्याला आपण कृपेचा कालावधी, ज्याला आपण देवावर, आता तुम्ही नियमाने किंवा त्याच्यावर फॉलो करण्याने नव्हे तर देवावरील विश्वासाने तुम्ही ख्रिस्तामध्ये येऊ शकता. कारण यहुदी धर्म म्हणजे काय, यहुदी धर्म म्हणजे देवाने लावून दिलेल्या आज्ञा, देवाने लावून दिलेल्या सगळ्या रूढी. म्हणून आपण बघितलं वल्हांडणाचा सण, आपण बघितलं पेंटिकोसचा दिवस, आपण बघितलं मोशेने दिलेले नियम, आणि अशा अनेक गोष्टीने काय झाला, हा जो कालावधी याच्या आधीचा होता, म्हणजे आपण सध्या काय आहे, कृपेच्या कालावधीमध्ये. याच्या आधी जो कालावधी जो होता तो जो कृपेचा होता आणि तो यहुदी लोकांसाठी होता, देव इथे सांगत आहे की याला आता संपन्न करता येईल. आता नवीन कालावधी कृपेचा आहे. आणि दुसरी गोष्ट का, फक्त हे तुमच्यासाठी राहणार नाही, कारण आता परराष्ट्रीय म्हणजे जेंटाइल्स सुद्धा याच्यात घेण्यात येईल. आणि म्हणून हा इव्हेंट सगळ्यात मोठा होता. आणि म्हणून जसं मी तुम्हाला त्या शोरूमचं एक्झाम्पल दिलं, ते सदैव लक्षात ठेव जा की रोज इनॉग्रेशन होत नाही, बरोबर, रोज. आणि म्हणून आपण बघतो की आता जसं उदाहरण इथे त्यांनी काय बघितलं की आवाज आला,
तुम्हाला आवाज येतो का कधी पवित्र आत्मा आता जर असला? त्या गोष्टीविषयी आपण पुढे बोलू. पण सांगण्याचं तात्पर्य, तुम्हाला असं दिसतं का अरे ह्याच्या डोक्यावर बघ अग्नीसारखं काहीतरी बसलाय, बरोबर? असं काही होत नाही. मग इथे त्याच दिवशी का झालं? कारण त्या दिवशी त्या गोष्टीची सुरुवात होणार होती त्या दिवशी. आणि आपण या सगळ्या गोष्टी बोलू आणि समजू का देवाने पेंटिकोस्टस का निवडला, बरोबर? आणि देवाने, जसं मी तुम्हाला सांगितलं, या दिवशी अशा गोष्टी का घडल्या, कारण त्या गोष्टीची सुरुवात देवाने केली. पुढे आपण बघू. आता या लोकांनी काय केलं? हे लोक तिथे जेव्हा देवाची वाट बघत होते आणि इथे पवित्र आत्मा पहिल्यांदा जगासाठी देण्यात आला. म्हणजे याच्या आधी आता देवाचा आत्मा सदैव या जगात कार्य करतो, पण ह्या वेळेसचं जे वर्किंग आहे ते कसं आहे का पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असणे, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असणे आणि तुम्हाला काय करणे, तुमच्यामध्ये तुम्हाला सहाय्य करणे. म्हणून त्याची जे वर्किंग आहे ते कम्प्लिटली किंवा बदलते या पेंटिकोस्टच्या किंवा या कृपेच्या कालावधीमध्ये. पुढे आपण त्या गोष्टी अजून समजण्याचा प्रयत्न करू. त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. आता निरनिराळ्या, आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यापाशी मराठी काय आहे? बायबल आहे, बरोबर? मराठीमध्ये ओरिजिनल बायबल नव्हतं. आपण बघू मराठीतलं ट्रान्सलेशन कुठून ट्रान्सलेट झालं? इंग्लिश मधून, बरोबर? इंग्लिश मधून मराठी आली, पण तेव्हाही इंग्लिश नव्हतं, बरोबर? मग इंग्लिश कुठून ट्रान्सलेट झाली? तर ग्रीक मधून. जुना करार जो होता तेव्हा काय होती? हिब्रू भाषा होती. आणि नवीन करार जो होता तो ग्रीक भाषा होती. आता ग्रीक भाषेतला जो शब्द आहे तो शब्द आहे का त्या वेगळ्या म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये. दुसऱ्या भाषेमध्ये काय? माझी जी भाषा आहे, आता तुमची आणि माझी भाषा आहे मराठी, पण ते मराठीत न बोलता एक अशा भाषेमध्ये जे तुम्हाला नाही समजत किंवा तुम्ही नाही बोलत, अशा भाषेत ते बोलू लागले. पुढे आपण या सगळ्या गोष्टी पुढे बघू, अजून आपल्याला काय करेल याच्याविषयी माहिती मिळेल. म्हणून फक्त इथे आपण एकच समजत आहोत, जशी माझी भाषा मराठी, बरोबर, पण मी मराठी न बोलता अमेरिकेत एक लॅटिन भाषा आहे, म्हणजे इंग्लिशही आहे आणि अमेरिकेची सेकंड लँग्वेज जी आहे ते लॅटिन आहे. तर मी समजून घ्या लॅटिन भाषेत बोलू लागलो. आता तुम्हाला अरे हा तर मराठी माणूस आहे, हा लॅटिन भाषेत कसा बोलतो? तर हा चमत्कार काय होता? असे व्यक्ती ज्यांना दुसरी भाषा माहीत नाही तरी हे लोक दुसरी भाषा बोलू लागले. याच्यात आणखी सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो तुम्हाला धरून बसणं आहे आणि समजणं आहे देवाच्या वचनातून की का जगिक भाषा होती. काय होती? जगिक, म्हणजे कुठलीच एंजेलिक लँग्वेज नाही, बरोबर? असं कुठलंच नव्हतं का हे लोक एंजलची भाषा बोलू लागले. हे असं काहीच नव्हतं का हे लोक अशी भाषा बोलू लागले जी भाषा पूर्ण जगात कोणी बोलत नाही. तर ही भाषा काय बोलताय वचन? तसतसे ते निरनिराळ्या. दुसरं, निरनिराळ्या म्हणजे वेगवेगळ्या, म्हणजे अनेक वचनी, बरोबर? निरनिराळ्या म्हणजे एक व्यक्ती लॅटिनमध्ये बोलून आला, एक व्यक्ती तमिळमध्ये बोलून आला, एक व्यक्ती कन्नडमध्ये बोलून आला. हे मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन आलो, पण अक्षरशः कुठल्या भाषेत हे बोलून आले आपण पुढे बघू. 5वं वचन, त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिवान यहुदी यरुशलेम शहरात राहत होते. आता पूर्ण लॉजिक सगळ्या गोष्टी समजून घ्या. देवाने पेंटिकोस्टचा दिवस निवडला. मी तुम्हाला एक उदाहरण विचारतो. मी जर तुम्हाला विचारतो की जसं मी तुम्हाला शोरूमचं उद्घाटन अशाविषयी बोललो, आता जेव्हा मला शोरूमचं उद्घाटन करायचं आहे तर मला तो इन्व्हिटेशन जो द्यायचा आहे मला, बरोबर, मी इन्व्हिटेशनच्या एक जागा जर मला निवडायची आहे, मी अशी जागा निवडेल का जिथे कमी लोक असतात किंवा जिथे जे एकाच प्रकारचे ग्रुपचे लोक असतात, की मी अशी जागा निवडेल का माझ्या ज्या शोरूमचं कॅनव्हासिंग जे आहे त्याचं जे ऍडव्हर्टाईज आहे ते अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी अशी वेळ असा एखादा मोमेंट किंवा अशी एक जागा निवडेल ज्याच्यात अनेक प्रकारचे लोक आहेत. जसं मी तुम्हाला उदाहरण देतो, आमच्या इथं शुक्रवार बाजार भरतं, बरोबर. आता शुक्रवार बाजारात पूर्ण अमरावतीचा क्राऊड येतो,
बरोबर. तो इतवाऱ्यातून येतो, तो नेहरू नगर मधून येतो, तो गाडगे नगर मधून येतो, कारण त्यांना माहित आहे की शुक्रवारच्या दिवशी इथे एक बाजार भरतो आणि तिथे पूर्ण अमरावतीचा क्राऊड येतो. आता सोपी जातं मला, बरोबर, का सगळ्या एरियातल्या नगरातल्या लोकांना इन्व्हिटेशन देणे. आता हे जे मी तुम्हाला उदाहरण दिलं हे बायबल आधारित कसं आहे, आता तुम्हाला थोडंसं मागं जावं लागेल. पेंटिकॉस्ट हा दिवस काय सांगितला, यहुदी लोकांना पाळण्यासाठी. आता ह्या वेगवेगळ्या भाषा कशा आल्या ह्या समजून घ्या, हे सगळ्यात महत्वाचं. आता जुन्या करारामध्ये जेव्हा हे यहुदी लोक देवाचे ऐकायचे नाही, देवाविरुद्ध यांनी काय केला, पाप केले, तरी देवाने यांच्यावर काय केला, प्रकोप आणला. काय प्रकोप आणला, का यांना काय गुलामीत टाकण्यात आलं. तर सिरियन गुलामी, नेबुचदनेस्सर हा जो राजा तुम्ही ऐकला असेल त्याच्या खाली त्यांना घेऊन गेले. डॅनियलची जेव्हा तुम्ही स्टोरी ऐकत असाल त्यात काय केलं, हे लोक सगळे गुलामीत होते आणि 70 वर्ष तिथे गुलामीत होते. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा इस्रायलमध्ये आणण्यात आलं आणि असं अनेकदा त्यांच्यावर प्रकोप येण्यात आले. आता जेव्हा जेव्हा हे लोक गुलामीसाठी देवाने काय केलंय, गुलामी म्हणजे काय, की देवाने काय केलं, जे बाहेरील राजे आहेत म्हणजे जे दुसऱ्या देशातले राजे आहेत त्यांना अधिकार दिले का तुम्ही या यहुदी लोकांवर चढाई करा, या यहुदी लोकांना तुम्ही पकडून घेऊन जा, आपल्या देशात यांच्याकडून गुलामी करून घ्या, कारण हे माझं ऐकत नाही. हा देवाचा जुन्या करारामध्ये त्यांच्यावरचा प्रकोप आहे आणि म्हणून ते त्या गुलामीत असताना, बरोबर, आणि देव त्यांची जे गुलामी आहे, जशी पहिली गुलामी 70 वर्षाची झाली, ते झाल्यानंतर त्यांना बाहेर पुन्हा इस्रायलमध्ये आणण्यात आलं. आता असं होत असताना जितक्यांनी ठरवलं का मी आता इथेच आलो, मी इथून जाणार नाही, बरोबर, मग ते लोक काय झाले, जरी ते यहुदी असले पण तरी ते काय झाले, त्या देशात सेटल झाले, बरोबर, आणि आता त्या काय झाले, ते तिथली भाषा शिकले. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मुंबईचे काही लोक आहेत इथं, जर तुम्हाला माहित असेल मुंबईमध्ये यहुदी लोक आहेत, बरोबर, मुंबईमध्ये यहुदी लोक आहेत. आता ते काय करतात, तुमच्या आणि माझ्यापेक्षाही क्लिअर मराठी बोलतात. तो आहे कोण, यहुदी. बोलतो काय, मराठी. का बोलतो, कारण स्थायिक झाले, तो मुंबईचा व्यक्ती आहे, पण तो धर्माने कोण आहे, तो यहुदी आहे, बरोबर. त्याने नियम कुठले पाळले पाहिजे, यहुद्यांचे. कुठला नियम, वलांडनाचा. त्यांच्या घरात तुम्ही गेले तर ते काय पाळतील, वलांडन पाळत आहेत, ते पासोवर पाळत आहेत, बरोबर. जे जुन्या करारातल्या विधी आहेत त्या सगळ्या पाळत आहेत. भाषा कुठला बोलत आहे तो, त्याला यहुदी भाषा तर माहीतच असेल जर ती जुनी पिढी असेल, पण आजची जेव्हा जर पिढी असेल तो म्हणेल माझे आजी आजोबा बोलायचे ते यहुदी, हिब्रू, ग्रीक, पण आता आम्ही इथेच जन्मलो, मग आता आम्ही तुमच्या आणि माझ्यासारखे मराठी बोलतो, बरोबर. आता समजलं, हे जे उदाहरण आहे. तसंच हे जे यहुदी जुन्या करारामध्ये पूर्ण जगात जे पसरले, बरोबर, एक समजून घ्या इजिप्तमध्ये गेला असेल, एक सिरियनमध्ये गेला असेल, आणि हे जे अवतीभोवतीचे इस्रायलमध्ये जिथेही देवाने यांच्यावर प्रकोप आणून दुसऱ्या राजांना यांच्यावर गुलामी करण्यासाठी पाठवलं, हे लोक सगळ्याकडे गेले आणि जेव्हा परत यायचं होतं यांनी ठरवलं की नाही आम्ही इथे सेटल होऊ. प्लस हे लोक काय करायचे, एक नियम होता का जिथेही 10 यहुदी लोक जुळले तिथे हे सिनेगॉज म्हणजे काय यांचे म्हणजे अशी प्रार्थना करण्याची जागा जिथे 10 पेक्षा जास्त यहुदी लोक जुळतात आणि आपला जोही धर्म आहे, जर मी आता इजिप्तमध्ये आहे तर मी आता इथेच पाळतो, बरोबर. पण जेव्हा पासओव्हरचा दिवस आला, पासओव्हर विषयी आपण बोललो, जेव्हा हा दिवस जेव्हा आला त्यांनी काय होता नियम, का तुम्ही यरुसलेम मध्ये येणे, बरोबर. आता हे सगळे लोक, हा यहुदी आहे समजून घ्या, पण तो इजिप्तमध्ये असल्यामुळे समजून घ्या इजिप्तची भाषा बोलत आहे. आता जसं तुम्हाला मुंबईवाल्याचं उदाहरण दिलं, हा मुंबईला समजून घ्या आला यहुदी, पण हा मराठी भाषा बोलत आहे, बरोबर. का बोलत आहे, कारण ह्या जागेचा मी आहो, मी आता हे ठरवलं का मी महाराष्ट्राच्या मुंबईत राहतो आणि त्यानंतर पण मी पासओव्हरसाठी, कारण माझा धर्म तिथला आहे, कारण माझं राज्य तिथलं आहे, कारण यरुसलेम तिथलं आहे, कारण दाविदाने आणि या सगळ्या गोष्टी आपण बघतो, सगळ्या गोष्टी यरुसलेम मध्ये झाला आहे,
म्हणून पासओव्हरच्या दिवशी जेव्हाही हा सण येतो, आम्ही पूर्ण जगातले यहुदी जे ज्या ज्या जागेमध्ये पसरलेले आहो आणि तिथली भाषा जी आम्ही बोलत आहो, आणि ते जरी असताना पासओव्हरच्या दिवशी आम्ही त्या दिवशी काय येतो, कुठे येतो, यरुसलेमला येतो. बरोबर. म्हणजे आता कोण कोण आलं? एक यहुदी असा आला असेल ज्याला समजून घ्या इजिप्शियन येतं, एक उदाहरणार्थ एक असा आला असेल जो महाराष्ट्रातला जो मराठी येतो, एखादा दुसऱ्या प्रांतातला आला असेल ज्याला चायनीज येतो. हे सगळे उदाहरण आहे. पण एक्झॅक्टली कुठले लोक आले ते आपण वचनामध्ये बघू. पण हा मुद्दा तुम्हाला समजणं फार महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण काय आहे? कारण सगळ्यात मोठी गोष्ट काय की देवाने त्याचा मेसेज सांगणं खूप आवश्यक आहे. आता हे यहुदी लोक देवाचा जेव्हा मेसेज ऐकतील, बरोबर, आता कारण यांच्या भाषा त्या यहुदी राहिल्या नाहीत, यांची भाषा जशी ह्या बाकीच्या ज्या भाषा आहेत त्या आपण बोलू कुठकुठल्या आहेत, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये देवाचा संदेश ऐकणे आणि तो संदेश ऐकल्यानंतर आपल्या देशात परत जाणे, म्हणजे देवाची सुवार्ता त्यांच्या भाषेत त्यांनी ऐकली आणि आपल्या देशामध्ये गेल्यानंतर काय होऊन जाईल, त्या गोष्टीचा, त्या सुवार्तेचा प्रसार. बरोबर. आणि म्हणून हे सगळ्या जगातले यहुदी लोक पेंटिकोस्टच्या दिवशी काय आले, त्या जेरुसलेममध्ये तो सण साजरा करायला आले. आणि जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं का मला एखाद्या गोष्टीचं इनॉग्रेशन करायचं आहे तर मी कुठला दिवस निवडेल जिथं मला मॅक्सिमम क्राऊड, कारण माझा इम्पॅक्ट जास्त असला पाहिजे, कारण माझं जे कॅनव्हासिंग असली पाहिजे किंवा माझी ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती मोठी असली पाहिजे, याच्यामुळे काय करेल मी असा दिवस निवडेल. आणि म्हणून तुम्हाला समजतं देवाने काय पेंटिकोस्टचा दिवस का निवडला. कारण देवाने यहुदी लोकांना ही गोष्ट लावून दिली का तुम्हाला हा दिवस पाळणं आहे. हे लोक पूर्ण जगात देवाने यांच्या पापांमुळे जे प्रकोप आणला, जरी हे जगात पसरले, पण यांना माहित आहे की आम्हाला पेंटिकोस्टचा दिवस पाळायचा आहे, म्हणून हे यरुसलेममध्ये आले. पुढे आपण बघू. आता त्यावेळेस 5वं वचन, त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी, बरोबर, भक्तिमान काय लिहिलं असेल, कारण काहींनी निवडलं असेल का कोण जाते आता, कुठं गेले, आम्ही यहुदी आम्ही सोडतो. पण जे खरंच अजूनही देवाच्या वचनावर टिकून आहे, यहुदी यरुसलेम शहरात राहत होते म्हणून ते तिथे आले. तो नाच झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने, आता सगळ्यात मोठं, प्रत्येकाने त्यांना आपल्या भाषेत बोलताना ऐकले. कुठल्या भाषेत बोलताना ऐकले? एंजेलिक भाषेत बोलताना ऐकले? नाही. कुठल्या भाषेत बोलताना ऐकले? आपल्या. समजून घ्या, तुम्ही यहुदी आहात, तुम्ही मुंबईला राहता, तुम्ही पेंटिकोस्टच्या दिवशी यरुसलेमला गेले, पेंटिकोस्टचा दिवस आला. आता तिथला जो गॅलिलियन आहे, तिथला जो यहुदी आहे, समजून घ्या ब्रदर विष्णू इथे आहे, समजून घ्या ते यहुदी आहे. त्यांना मराठी काय येते? कारण ते यहुदी असले तरी मुंबईत आहेत, पण त्यांना माहित, अरे माझा धर्माचा सण आहे, मला जावं लागते. हे इस्रायलला गेले, बरोबर, हे इस्रायलला गेले, पेंटिकोस्टची कृती करून आले. आता यहुदी तिथं उभे झाले आणि देवाचा संदेश मराठीत देऊ लागले. का देऊ लागले? कारण तिथे एक विष्णू नावाचा किंवा ब्रदर विष्णू नावाचा मुंबईचा यहुदी तिथे आला. त्याची भाषा मराठी आहे, कारण तो मराठीमध्ये राहत आहे आणि त्याला संदेश समजावा म्हणून एक यहुदी देवाच्या साह्याने, त्याला मराठी माहित नाही, जो यरुसलेममध्ये आहे त्याला थोडी माहित, त्याला तर हे माहित नाही की मुंबईची, महाराष्ट्राची भाषा काय आहे, पण देवाला सगळ्या गोष्टी माहित आहे. आणि म्हणून या यहुदीसाठी देव असं कार्य करतो का तो जेव्हा संदेश देत आहे, हा जो मुंबईचा यहुदी तिथे गेला त्याला मराठी भाषा ऐकत आहे. हा किती सरप्राईज होईल. हा काय म्हणेल विचार करा. सगळ्यात आधी तो काय म्हणेल, कारण विचार करा, म्हणजे स्वतःला तिथं ठेवून बघा, म्हणून मी तुमचे नावं घेता. तर समजा ब्रदर विष्णू तो यहुदी आहे जे आपल्यामध्ये जॉईंट आहेत, तो काय म्हणतील, अरे पण मी मराठी मुंबईमध्ये राहतो, मला मराठी येणं हे स्वाभाविक आहे, कारण मी इथं जन्मलो आहे. तुम्ही लोक कसे बोलता, तुम्ही काय करता, म्हणजे तुम्हाला कुठून मराठी आली? कारण देवाचा संदेश मी ऐकत आहे, पण तुम्ही जो संदेश देता तो यहुदी भाषेत नाही देता,
तुम्ही माझी जे मराठी आहे, माझा जो महाराष्ट्राची जे मराठी आहे, तुम्ही माझ्या भाषेत कसे तुम्ही संदेश देऊ शकता? असं कसं होऊ शकते? समजले चमत्कार काय होता? ही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, ही गोष्ट तुम्हाला ज्ञात जर समजत नसेल, तुम्ही फसून जाल. बरोबर? म्हणून प्रेषितांची कृत्य 2 इथे जे देवाने लावून दिलेलं आहे, ही गोष्ट जर समजली नाही, इतक्या लोकांचा नाश होत आहे, इतके लोक मरत आहे. का? कारण आम्हाला अन्य भाषा येते. कुठली अन्य भाषा येते तुला? तुझा आणि त्याचा काय संबंध आहे? कुठली म्हणजे काय? समजलं? म्हणून जोपर्यंत तुम्ही आपले विचार आणि देवाचे नियम आपण समजत नाही, शिकत नाही, शैतान अनेकांना काय फसवतो. फक्त एक निरनिराळ्या भाषा, अन्य भाषा, फक्त तेवढा एक शब्द आम्ही घेतला आणि आम्ही एक मोठं पेंटिकोस्टल आणि मोठं चर्च उभारून दिलो आणि आम्ही सगळे आता अन्य भाषेत बोलतो. कुठली अन्य भाषेत बोलता तुम्ही? बायबल काय सांगत आहे? तुम्ही काय करत आहे? वचन सांगतं, देवाचे वचन सांगतं प्रत्येक आत्मा चेक कर. म्हणजे कसे चेक कराल तुम्ही? आत्मा कसा चेक कराल? तर देवाचे वचन घ्याल. अरे देवाचे वचन हे बोलत आहे, तू जे बोलत आहे हे नाही. म्हणजे याचा अर्थ तुझ्यापाशी देवाचा आत्मा नाही, याचा अर्थ तू देवाचा नाही. कारण तुझी जे कृती करत आहे ते याच्या संग जुळत नाही. याला म्हणतात प्रत्येक आत्म्याला चेक करणे. फरक पडत नाही तो किती आशीर्वादित तुम्हाला वाटतो, फरक पडत नाही तो किती तुम्हाला चांगला वाटतो. बरोबर? कारण वचन सांगतं की शैतान सुद्धा काय प्रकाशाचा रूप घेऊन अनेकांना फसवतो. तेच हे लोक करत आहे, कारण यांना वचन आणि सत्य ऐकण्याची इच्छा नाही. फक्त एक शब्द घेतला, त्याच्या मागचं मी हे जे तुम्हाला ज्ञान दिलं, एकही जो अन्य भाषा बोलतो त्याला विचारा, तुला माहित आहे काय आहे? तुला माहित आहे पेंटिकोस काय आहे? तुला माहित आहे वलांडनाचा सण काय आहे? तुला माहित आहे तिथले लोक कोण होते? तुला माहित आहे की कोण लोक तिथे आलते? तुला माहित आहे ह्या लोकांनी, देवाने हा चमत्कार कसा घडवला? तुला माहित आहे? नाही. मला फक्त अन्य भाषा, एंजेलिक भाषा येतं. म्हणजे काय चालू आहे? अरे आपल्या आत्म्याचा नाश करता ना तुम्ही. पुढे आपण बघू. तर त्यांनी काय बघितलं? कारण प्रत्येकाने, पुन्हा एकदा, तुमच्यापाशी बायबल असेल, तुमच्यापाशी वचन असेल, त्यांना आपल्या भाषेत बोलताना ऐकले. आता आपण बघू भाषा. मगाशी मी मराठीचं उदाहरण दिलं, आता आपण बघू की रिअल भाषा कुठले बोलले. तर 7वं वचन, ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन, म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं की आपल्यामधला मराठी तिथे गेला आणि जर त्यांनी मराठी ऐकलं, साहजिकच आहे का हा कसा मराठी बोलत आहे. बरोबर? याला कुठून मराठी आली? तसेच या लोकांचे सुद्धा एक्सप्रेशन होते आणि ते काय म्हणाले? 7वं वचन, पहा हे बोलणारे सर्व गालिल प्रांतातील ना. म्हणजे विचार करा, सगळं सिंपल आहे. देवाच्या वचनामध्ये कुठंच कन्फ्युजन नाही, बिलकुल आहे. मनुष्य कन्फ्यूज करतो. हे स्वाभाविक काय आहे, भावना किंवा स्वाभाविक त्या गोष्टीविषयी मनुष्याचा परिचय किंवा मनुष्याचा त्याचा काय आहे, रिस्पॉन्स आहे. काय म्हणतो? अरे हा जो बोलणारा हे गालिलातील आहे ना. आता गालिल काय आहे? गालिल म्हणजे यरुसलेम मधील अशी जागा, असा एक ग्रुप जिथे यहुदी लोक राहतात आणि त्यांची भाषा एक वेगळी आहे. म्हणून हे लोक म्हणतात की अरे हा गालिलातील ना. बरोबर? आणि पुढे 8वं वचन, तर आपण प्रत्येक जण आपली जन्म भाषा ऐकतो हे कसे? हा कसा माझी भाषा बोलत आहे? पुन्हा एकदा तुम्हाला जे मराठीचं उदाहरण दिलं, मला मराठी येते, मी यहुदी आहे, पण मला येते कारण माझे आजी आजोबा मराठीमध्ये म्हणजे महाराष्ट्रात सेटल झाले होते आणि म्हणून माझी आता मातृभाषा मराठी झाली. पण मी यहुदी आहो आणि म्हणून मी पेंटिकोसचा दिवस साजरा करण्यासाठी यरुसलेमला आलेलो आहो. पण हे लोक मराठी नाही, ही भाषा फार कठीण आहे. हे लोक कशी माझी भाषा बोलू शकतात? काय म्हणत आहे? आपली जन्म भाषा ऐकतो हे कसे? असं म्हटलं का? हे एंजेलिक भाषा कसे बोलत आहेत रे? हे एंजेलिक भाषा कुठून आली रे? हे जिब्रिश भाषा कुठून आली रे? हे अबल 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 बाबा कुठून आलं रे? हे काय समजत आहे रे? किंवा हे काय बोलत आहे रे? नाही, आपापली जन्म भाषा ऐकतो हे कसे?
मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक तर आपले हृदय आपण कठोर करू शकतो किंवा आपण सत्य स्वीकारू शकतो. हे सगळं आपल्यावर आहे. पण याच्यापासून होणारे जे परिणाम आहे, जो आत्म्याचा नाश होणार आहे, ते आपल्या हाती नाही, कारण आपण सत्य नाकारलं. हा देवाचा शब्द आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. खूप सरळ आहे, सोपा आहे, क्लिअर आहे. तुम्हाला नितीन इंग्लिशची गरज लागणार नाही. तुम्ही जेव्हा स्वतः जर तुम्ही ठरवलं का मी देवाचा शब्द वाचतो, तुम्हाला सत्य सापडेल. पण जेव्हा आपण ठरवतो का नाही, याच्यापेक्षा जे बाकी लोक करतात, जे मला सांगितल्या गेलं, जो अनुभव मला आला, जे मला कसं तरी चांगलं अलगच वाटत आहे, तुम्ही तुमच्या भावनेला, अनुभवला आणि डोळ्याने पाहिलेल्या गोष्टीला आणि जग जे फॉलो करतं त्याच्यावर तुम्ही गेले, जा आत्म्याचा नाश होऊन जाईल. कारण ते देवाच्या वचनाच्या आधारित नाही. जो व्यक्ती स्टँड घेत नाही तो सगळ्या गोष्टीला बळी पडतो. आणि म्हणून सत्य समजणे, हे वचन तुमच्यापाशी नाही, आपल्यापाशी नाही. आपण वचनातून सगळ्या गोष्टी बघत आहोत. तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो. हे कसे? कुठली जन्मभाषा? पुढे 9वं वचन, पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटोमिया, यहुदिया, कप्पदुकिया, पंत, आशिया, फुग्रिया, पंपुलिया, मिसर व कुर्नेच्या जवळचा लिबुवा यात राहणारे. काय? यात राहणारे. बरोबर? कारण ते तिथे राहिले आणि तुम्हाला मी कारण दिलं की ते का राहिले. कारण या लोकांवर देवाने प्रकोप आणला. कारण या लोकांनी जुन्या करारात देवाचे नियम मांडले आणि म्हणून हे लोक तिथे राहिले, तिथली भाषा शिकले, पेंटिकोस्टच्या दिवशी तिथे आले. तिथे राहणारे, त्यांची हे भाषा होती. यहुदी व यहुद्या मनानुसार असे रोमन प्रवासी. आणि म्हणून या लोकांनी, आता बरं दुसरी गोष्ट, चमत्कार कशात होता? ऐकण्यामध्ये. ऐकण्या. म्हणून खरा जो चमत्कार जो होता, म्हणजे जर सोप्या रीते सांगण्यात आलं, तुम्हाला माहित आहे मी मराठी आहे, समजून घ्या एखादा तमिळ व्यक्ती इथे बोलत आहे किंवा ऐकायला आला आहे, पण देवाचा मेसेज मला त्याला सांगायचा आहे, देवाचा संदेश मला त्याला सांगायचा आहे. आता माझी फार इच्छा आहे त्याला सांगायची, पण मी करू शकत नाही कारण तुला माझी भाषा समजत नाही. मग देवाने काय केलं? नितीन तू बोल, त्याला तमिळमध्ये ऐकू येईल. समजले चमत्कार कशात होता? ऐकण्यामध्ये होता. त्यांना तो ऐकू आला की मला आपापल्या भाषा ऐकू आले. बरोबर? पुढे काय बघतो? 11वं वचन, आणखी क्रेतीय, अरेब असे आपण त्यांना आपल्या भाषेत देवा आणि काय ऐकत होते? देवाचे महत्कृत्य सांगताना ऐकतो. विचार करा, काय ऐकत आहे? अशा गोष्टी ऐकत आहे का ज्याला काहीच मिनिंग नाही, ज्याला काहीच अर्थ नाही, जे काहीच समजत नाही. तर त्यांना समजदारी होती, कारण त्या गोष्टीला पहिले ते स्वतःची भाषाच बोलत नव्हते, यांची भाषा बोलत नव्हते, प्लस त्याला अर्थ होता, अर्थहीन भाषा नव्हती. एकमेक काय म्हणा, महत्कृत्य सांगताना ऐकले. म्हणजे त्यांना की अरे देवाचे महत्कृत्य म्हणजे काय केलं या लोकांनी? प्रभू येशू ख्रिस्ताला कसं क्रुसावर टांगलं, देवाचा पुत्र कोण होता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण काय केल्या, या सगळ्या गोष्टी पुढे आपण बघू का तो संदेश काय होता. या सगळ्या गोष्टी काय केल्या? त्यांनी ऐकल्या. आणि म्हणून समजून घ्या किती महत्वाचं हे समजणं की ही भाषा काय होती, ही भाषा किती महत्वाची, हे काय. आणि मग पुढे त्यांनी काय केले? देवाचे महत् कार्य. म्हणून देवाने पुन्हा एकदा, याचं काय रिझन असेल? कारण देवाला आपला जो संदेश आहे, देवाची जे सुवार्ता आहे, देवाचा जो प्लान आहे, तो यहुदी लोकांना. आणखी एक सगळ्यात मोठी गोष्ट जे एक लक्षात ठेवा, ही काय होती? पुढे आपण बघू. हे साईन होतं. साईन म्हणजे काय? चिन्ह. चिन्ह म्हणजे काय? हे असं नाही की देवाने असं ठरवलं एक दिवस आणि चला असं व्हावं. जोएलच्या पुस्तकात देवाने ही गोष्ट यांना सांगितली होती का जेव्हा ही गोष्ट होईल. आता एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो, खूप हे पेंटिकोस्टलचे लोक किंवा असेंब्ली ऑफ गॉड या चर्चेसले लोक काय करतात? हे बायबल यांना समजत नाही आणि मग सांगतात, अरे जुन्या करारामध्ये दिले आहेत ना की तुमचे मुलं अन्य भाषा बोलतील.
तुमचे मुलं, तुम्ही थोडी या त्यांचे मुलं, तुम्ही थोडी या यहुदी. बरोबर. तर हे जुना करारी यहुदी लोकांसाठी होता. हा दिवस सुद्धा आपण बघितला की यहुदीच लोक हे ऑडियन्स होते. आपण हे सुद्धा बघत आहोत की बोलणारे सुद्धा गॅलिलियन म्हणजे यहुदीच होते. या सगळ्या गोष्टी कोणासाठी होत्या? यहुदी लोकांसाठी. ज्या जुन्या करारामध्ये संदेष्टाने हे जे भाकीत केलं होतं ते जे इथे पूर्ण झालं, ते सुद्धा एका यहुद्याने दुसऱ्या यहुद्याला की यहुद्यांसाठी ही गोष्ट होणार आणि जेव्हा हे येणार तेव्हा तुम्हाला समजेल का देवाचा प्रकोप आता जवळ येणार आहे. म्हणून हा जो साईन होता, हे जे चिन्ह होते ते यहुदी लोकांसाठी, हे आपल्यासाठी नव्हे. पण जर तुम्हाला हे समजत असेल आणि तुम्ही आपल्या भारतात आणि जगात हे अन्य भाषा या सगळ्या गोष्टीचा प्रसार बघत असाल, तर जर तुम्हाला ही गोष्ट समजत असेल जे मी शिकून सांगितली देवाच्या वचनाद्वारे, तुम्हाला एक गोष्ट समजत असेल का, मी तुम्हाला सदैव सांगतो आणि देवाचे वचनही सांगते की कित्येक लोक नाशाच्या मार्गावर आहेत. फरक पडत नाही का तुम्हाला किती छान वाटते, फरक पडत नाही का पास्टर पण तुम्हाला माहित नाही मी अगदी भरून येते, पास्टर तुम्हाला माहित नाही की किती मला रिअल वाटतं. काहीच फरक पडत नाही. जर ते देवाच्या वचनाच्या आधारित नाही, ते देवाचं नाही, तर ते देवापासूनचं नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय, म्हणून मी तुम्हाला सदैव सांगत असतो की तुमचा पाया भक्कम तो कसा राहील, जोपर्यंत तो देवाच्या वचनावर टिकून नाही. देवाच्या वचनावर तुमची गोष्ट नाही, काहीच फरक पडत नाही. तुम्हाला किती वाटते की मी आशीर्वादित आहे, तुम्हाला किती इमोशन्स वाटतात, किती तुम्ही भरून जाता, किती तुम्ही भावनिक होता, कितका तुम्हाला आनंद वाटतं, किती तुम्हाला इमोशन वाटतं, किती तुमचे अश्रू निघतात, किती तुमचे हाताचे पायाचे केस असे उभे राहतात, काहीच फरक पडत नाही. देव तसा ऑपरेट करत नाही. देव भावनेने ऑपरेट करत नाही. देव फक्त आणि फक्त विश्वासाने ऑपरेट करतो. देव फक्त आणि फक्त त्याच्या वचनाने ऑपरेट करतो. भावनुक देव नव्हे. ही सगळ्यात मोठे. म्हणून तुमच्या भावना खतम करतील, आपला आत्मा नाशाकडे घेऊन जाईल. असे अनेक लोक ज्यांना मी जाणतो, त्यांच्यावर मी प्रेम करतो, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, पण ते लोक याच्यातून निघू शकत नाही. देवाचा वचन सांगतं प्रत्येक आत्मा चेक कर की खरंच हा देवाचा आहे का. कसे चेक कराल? तुम्ही देवाचे वचन जे आहे, अरे पण वचन हे म्हणतं ना, मग फरक पडत नाही तुम्हाला किती लोक त्याला फॉलो करतात. प्लस जेव्हा देवाचे वचन सांगतात की अनेक नाशाच्या मार्गावर जात आहे, अनेक जे आहे त्यांच्या नरकाकडे वळत आहे, हे सगळे देवाचे वचन सदैव आपल्याला काय करत असतो, वॉर्निंग देत असतं की आपण पलटावे, सत्य समजावे. पुढे आपण बघू आपण काय बघितलं, देवाची महत् कृत्य सांगताना ऐकतो. हे कसे तुम्ही, म्हणजे त्यांना काय की अरे माझ्या भाषेत हे यहुदी लोक देवाचे महत् कार्य सांगत आहे, कुठलीच एंजेलिक जिब्रिश कुठलीच भाषा बोलत नाहीत. 12वं वचन, तेव्हा ते सर्व विस्मित होऊन, साहजिकच आहे ना, तुम्ही स्वतःला तिथे ठेवा, तुम्ही विस्मित, अरे हे काय आहे, अरे आपण इथे आलो आणि इथे काय बघत आहोत, व गोंधळ होऊन जाऊन एकमेकास म्हणाले, कारण ते आता हे काय असेल, असं कसं अशक्य आहे, म्हणजे असं कसं शक्य आहे की इतके सारे लोक, आपण सगळे वेगवेगळे आलो, आपण बघितलं कितीतरी भाषा होत्या त्याच्यात, किती होत्या, पारथी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, कमीत कमी 15 देशाचे, 15 प्रांतातील 15 वेगवेगळ्या भाषेत देवाचे महत् कार्य हे लोक ऐकू लागले. हे काय असेल, परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत. आता ऑफकोर्स एका क्राऊडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, बरोबर, प्रत्येक जण वेगवेगळा रिस्पॉन्स देतो. तर काहींनी काय म्हटलं, कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे नवीन द्राक्ष रसाने मस्त झाले आहेत. म्हणजे यांना काय वाटले, हे दुपारच्या वेळेस मस्त दारू पिऊन जसे काही काही बळबळ करायचे आहे असे हे करत आहे. या लोकांचा काय झाला, असा काही लोकांनी यांना काय प्रतिसाद किंवा त्यांच्यावर चेष्टा केली. आपला वेळ कमी होत आहे, मी काही पॉइंट आपल्या पुढे मांडतो, बाकीचे आपण पुढच्या आठवड्यात आपण बघू. आणि म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं काय आहे का, इथे हे जे ऍक्ट्स 2:1, प्रेषितांचे कृत्ये 2:1 आणि 13, हा शेवटचा मुद्दा मी जे तुम्हाला देत आहोत, हे सगळ्यात महत्वाचा आहे. कसा,
पहिल्यांदा अन्य भाषा अंमलनात इथे आणण्यात आली. मी तुम्हाला काही होमवर्क देतो, जे याच्यावर अजूनही विश्वास ठेवत आहे, ज्यांना अजूनही पटत नाही, तुमच्या आपल्या प्रत्येकासाठी होमवर्क. पहिल्यांदा याच्याविषयी भाकीत जुन्या करारात करण्यात आलं, बरोबर, पण पहिल्यांदा अंमलनात पेंटिकोस्टच्या दिवशी करण्यात आली. आपण बोललो की का हा दिवस, का हे लोक, सगळ्या गोष्टी आपण बघितलं का देवाने योग्य तो दिवस निवडला, कारण पूर्ण जगातले लोक आले. प्लस आपण बघितलं का या भाषा कुठल्या एंजेलिक नव्हे. बायबलमध्ये एकहीदा एंजेलिक हा शब्द नाही, एकहीदा जिब्रिश हा शब्द नाही. तर आपण क्लिअरली मराठी शब्दामध्ये आपण बघितलं की हे लोक या 15-16 ज्या भाषा आहे या भाषेत दुसरी आपण बघतो की देवाचे कार्य जे समजणारे आहे ते ऐकू लागले. आता जेव्हा तुमचं हे जे फाउंडेशन आहे किंवा हे जे सत्य आहे जेव्हा तुम्हाला कळलं, बरोबर, की अरे बरं ठीक आहे पास्टर आम्हाला कळलं, या याच्यात हे झालं, आता तुमच्यापाशी काय लोक येतील किंवा मन काय होतील का बरं इथं हे आहे, बरोबर, इथं सुरुवात झाली. आता बायबलमध्ये जितक्याहींदा अन्य भाषा देण्यात आल्या किंवा सांगण्यात आल्या, 3 आहेत, 3दा म्हणजे त्याचे काय दिले रेफरन्स दिले आहेत ते पुढे आपण बघू. एकहीदा, बरोबर, असं नाही म्हटण्यात आलं का नाही ते प्रेषितांचे कृत्य 2 वाली नाही, हे दुसरं काहीतरी, म्हणजे ते सोडून द्या, आता ते आम्हाला पटलं, ते नाही आहे, पण आता हे बघा इथे जे आहे हे वेगळं आहे, असं एकहीदा नाही. समजत आहे मी काय बोलत आहे? म्हणजे एकदा जेव्हा तुम्हाला देवाच्या वचनातून जे मी तुम्हाला समजून सांगितलं का ही भाषा अन्य म्हणजे का जो ऐकणारा आहे त्याच्यासाठी ती काय आहे, ती त्याच्यासाठी जो बोलणारा आहे त्याच्यासाठी अन्य आहे. म्हणजे मला मराठी येतं, मी तमिळ बोलू शकत नाही, म्हणून त्याला अदर लँग्वेज, अन्य भाषा, जो ऐकणारा आहे त्याला आपली भाषा ऐकण्यात आली. या सगळ्या गोष्टी आपण बघितलं. हे जेव्हा तुमचं काय होऊन जाईल, जेव्हा तुम्हाला हे समजेल, आता बायबलमध्ये एकहीदा कुठेच दिलेलं नाही का या भाषा इथे ज्या सांगण्यात आल्या किंवा हा जो पहिल्यांदा रेफरन्स देण्यात आला आणि दुसऱ्याकडे जे आहे तो काही वेगळा आहे. याच्या उलट प्रेषितांच्या कृत्ये पुढे आपण बघू. जेव्हा कॉर्नेलियसच्या दिवशी घरी पेत्र गेला, बरोबर, पेत्र गेला आणि कॉर्नेलियसच्या घरी का गेला, कारण तो परराष्ट्रीयसाठी आता चर्च सुरुवात झाली, इथे यहुद्यांसाठी चर्चची सुरुवात झाली. आणि जेव्हा पेत्र जे त्याचे देवाचे शिष्य होते त्यांना जेव्हा सांगायला गेला का अरे मी कॉर्नेलियसच्या घरी गेलो आणि तिथे सुद्धा जो प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये जो चमत्कार घडला तो त्यांच्या सोबतही घडला, आणि तिथे एक शब्द दिलाय, सारखेच दान. सारखेच दान सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला काय बोललो मी, 2 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे काय की कधीही असं देण्यात आलेलं नाही की तुम्हाला वेगळे काहीतरी गिफ्ट देण्यात आले. पहिले जे प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये जेव्हा तुम्हाला समजलं का हे जगिक भाषा होती, आणि तेच दान जे आहे पुढेही जितक्यांदा बायबलमध्ये रेफरन्स देण्यात आला तितक्यांदा सुद्धा तेच दान जे आहे ते काय करण्यात आले, तेच दान पुढे घेण्यात आले. आणि म्हणून पेत्र काय म्हणतो का सारखेच दान यांना सुद्धा देण्यात आले. सांगण्याचं तात्पर्य काय, सगळ्यात सोपी शब्दात, ऍक्ट्स 2 वाचून जेव्हा स्वतःच्या डोळ्याने, स्वतःच्या कानाने वाचून आणि ऐकून जेव्हा तुम्हाला समजतं का ही जगिक भाषा आणि हा चमत्कार देवाने या गोष्टीसाठी दिला, याच्या पुढे बायबलमध्ये कुठेच असं नाही का आता ती भाषा वेगळी होती, आता दुसरा चमत्कार काहीतरी घडवला आणि आता एंजेलिक भाषा सुद्धा तुम्हाला दिली, असं बायबलमध्ये कुठेच नाही, एकही रेफरन्स नाही. याच्या उलट जे मी तुम्हाला सांगितलं का पेत्र त्या लोकांना म्हणाला सारखेच दान यांना सुद्धा दिले. देवाचा शब्द जिथेही देव काना, मात्रा किंवा प्रत्येक शब्द जो निवडला आहे ते देवाने याच गोष्टीसाठी निवडला आहे का आपल्याला सत्य कळावे. सारखीच भाषा, इंग्लिशमध्ये सेम गिफ्ट हे दिलेलं आहे. हे कशासाठी दिलेलं असेल, कारण देवाला माहित आहे का सैतान या गोष्टीचा फायदा उचलेल आणि अनेकांना फसवेल, बरोबर. आणि त्याच्यामुळेच की आपण त्याचा स्टडी करून देवाच्या वचनाचा की अरे देव म्हणतो सारखेच दान. सारखे म्हणजे कुठले, तर प्रेषितांच्या कृत्येमध्ये. पण प्रेषितांच्या कृत्येमध्ये काय होते, ते लोक
त्यांच्या जी भाषा बोलले ती त्यांची नव्हती, म्हणजे त्याला येणारी नव्हती, ते निरनिराळी, आणि म्हणूनच मराठीमध्ये त्याला अन्य भाषा म्हटल्या जातं. दुसरी गोष्ट, आज जे अन्य भाषा बोलून सगळे हे प्रार्थना करतात किंवा अबलबब करतात किंवा या चर्चमध्ये ज्याही सगळ्या गोष्टी चालतात, देवापासून बिलकुल नाही, देवाच्या वचनाच्या आधारित नाही, बायबलमध्ये कधीच असा रेफरन्स दिला नाही. कोरिंथियन चर्चमध्ये जेव्हा पॉल या भाषेविषयी बोलत आहे, ती पण काय बोलत आहे की हे जे दान जे सुरुवातीला देवाने दिले, आपण हे पुढच्या आठवड्यात बघू की हे दान किती वेळ टिकले, का देवाने हे जे चमत्कार आहे हा काढून घेतला, पुढच्या आठवड्यात बोलू. तिथे सुद्धा पॉल काय सांगत आहे, यात हे जे दान आहे निरनिराळ्या जगिक भाषेत बोलण्याचं, ते तुम्ही चुकीच्या रीतीने करत आहात, त्याच्याविषयी तो कान उघाडणी करत आहे. तुमची एंजेलिक भाषा जे आज तुम्ही करत आहात त्याच्याविषयी काहीच तो बोलत नाही, त्याचंच काहीच त्या वचनामध्ये घेणं देणं नाही. समजले? म्हणजे इथं इतकं सोपं आहे. इथे देवाचा शब्द म्हणजे सोप्या शब्दात क्लिअर, सत्य, पांढरा आहे. इथे आजच्या जगातली भाषा, ज्याला अन्य भाषा हे लोक म्हणून काय करतात, स्वतः फसून जातात. हा सैतानाने दिलेला वाईट आणि देवाच्या वचना विरोधात असलेली एक गोष्ट आहे. काहीच साम्य नाही, कुठेच रेफरन्स नाही, कुठेच काहीच नाही. फक्त एक व्यक्ती दुसऱ्याला सांगतो, तो व्यक्ती काही ऐकत नाही, देवाचे वचन बघत नाही, त्याला सत्य माहीत नाही, आणि लोक अनेक फसतात. आणि यातून तुम्हाला समजत असेल, पेंटिकोस्टल चर्चेस, असेंब्ली ऑफ गॉड, आणि भारतामध्ये सगळ्याकडे ते आहेत. फरक पडत नाही चर्च किती मोठं वाटतं, फरक पडत नाही किती लोक फॉलो करतात, फरक पडत नाही त्या पास्टरची प्रसिद्धी किती आहे, काहीच फरक पडत नाही, 0 फरक पडतो. फक्त एकाच गोष्टीवर फरक पडला पाहिजे, देवाचे वचन काय सांगतो. ज्या देवाच्या वचनावर जे टिकून आहेत ते शेवटपर्यंत टिकतील. जे देवाच्या वचनाला सोडून आपल्या भावनेला आणि जगात दिसणाऱ्या गोष्टीवर पडतील, ते आपला आत्मा गमावतील. आपण इथे थांबू, पुढच्या आठवड्यात अजून आपण या गोष्टीविषयी बोलू. पण सगळ्यात मोठं जे आज आपण फाउंडेशन रचलेलं आहे, काय आपण जो पाया रचलेला आहे, तो म्हणजे काय, यहुदी लोकांसाठी. कारण यहुदी लोकांसाठी हे चिन्ह होतं. यहुदी लोक, त्यांना न येणारी जे भाषा ते बोलू लागले. यहुदी लोक जे ऐकणारे, जे परराष्ट्रामध्ये पसरले, ते आपापली भाषा यहुदी लोकांकडून ऐकू लागले. 15-16 भाषा आपण ज्या बघितल्या, प्लस हे समजणारी, वचन काय सांगतं की देवाची महत् कृत्य त्यांना ऐकू येत होते. हे काय आहे, फाउंडेशन आहे. हे जर तुम्हाला पटत नाही, हे जर तुम्हाला जमत नाही, हे जर आपण विश्वास ठेवलायला जे देवाचे वचन आहे हे जर आपण नकारतो, कोणीच त्या मनुष्याला वाचू शकत नाही. कारण हा निर्णय आपला आहे की मला पाहिजे सत्य का नाही. हे जो निर्णय आहे हा आपला वैयक्तिक आहे. पण एक मी तुम्हाला सांगतो, जेही देवाच्या वचनाच्या आधारित नाही, तो व्यक्ती आपला आत्मा गमावेल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. पुढच्या आठवड्यात आपण अजून याच्याविषयी आपण बोलू. पण मी जसं तुम्हाला सांगितलं, आपण काय केलं, सगळं फाउंडेशन हे आहे, याच्यावर घर उभारू, याच्याशिवाय घर उभारत नाही. म्हणून देवाचं वचन सांगतं, बरोबर खडकावर तुमचं घर बांधा. तुम्ही रेतीवर बांधा. रेती म्हणजे काय, जिथं काहीच फाउंडेशन नाही. कधी कम्पेअर केलं का वचनासोबत? नाही. मला कुठून म्हटलं, मला एका पास्टरने सांगितलं. आता मलाही येते, मलाही करता येते, बरोबर. याच्याविषयी सगळ्यानंतर आपण बोलू. पण जेव्हा तुमचं फाउंडेशन रेतीवर आहे, खडकावर नाही, ते घर पडून जाईल. फरक पडत नाही वरून घर किती सुंदर दिसते. सगळ्यात मेन आहे फाउंडेशन, ते देवाच्या वचनावर आधारित असलं पाहिजे. म्हणून देवाने तो दाखला दिला. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण इथे थांबू, आपण प्रार्थना करू आणि